प्रभाग क्रमांक 6 मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय, उमेदवारी अर्ज वैध ठरविला। मिरज महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवारी प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर दाखल करण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळत अर्ज वैध ठरविला आहे। भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अलाबक्ष गडकरी यांनी मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। या आक्षेपावर आज सुनावणी पार पडली। सर्व कागदपत्रांची तपासणी आणि कायदेशीर बाबींचा विचार केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बागवान यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा स्पष्ट निर्णय दिला। या निर्णयाकडे संपूर्ण प्रभागासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते। संभाव्य तणाव लक्षात घेता मिरज महापालिका कार्यालयाबाहेर चौक पोलीस ठाण्याचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। निकाल जाहीर होताच परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती। उमेदवारी अर्ज वैध ठरल्यामुळे प्रभाग क्रमांक 6 मधील लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत असून आता सर्वांचे लक्ष थेट निवडणूक प्रचार आणि मतदानावर केंद्रित झाले आहे। जाण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर खोटे नाटे आरोप करून माझा आर्ज उडवण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी कुठल्याही परीक्षेला जमीन न पडता सत्तेचा विजय केलेला आणि खरे निर्णय दिलेला आहे। नगरपालिकेचे माजी महापौर श्री मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्या विरुद्ध इतर काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता। या आक्षेपामध्ये अशी गोष्ट होती की त्यांनी महापौर सभापती असताना त्यांची महानगरपालिकेची गाडी त्यांनी काही वर्ष वापरलेली आणि त्याची थकीत रक्कम जी आहे ती भरलेली नाही, त्यामुळे थकबाकीदार असल्यामुळं त्यांचं उमेदवारी रद्द करावं अशा संबंधित एक तक्रार अर्ज आलेली। त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जवळपास 3 ते 3.5 तास हेअरिंग चाललं। त्या हेअरिंगमध्ये असं निष्पन्न झालं की नगरपालिकेनं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची डिमांड नोटीस किंवा कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर शास्ती रकमेबाबतची ठेवण्यात आलेली नाही। त्यामुळं जो काही आक्षेप घेण्यात आलेले होतं ते आज आक्षेप फेटाळण्यात आले आणि त्यांचा अर्ज जो काय आहे मैनुद्दीन बागवान यांचा तो अर्ज वैध करण्यात आलेला आहे आणि त्यांना निवडणुकी लढण्याकरिता उमेदवारी वैध ठरल्यानंतर आता त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे निवडणूक लढवण्याचा।